मी आराध्य गणेश फासाटे इयत्ता 6वी शहरटाकळी हायस्कूल शहरटाकळीची विद्यार्थी. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त व वाचन प्रेरणा दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत विषय सादर करते. अग्निपंख पुस्तकाने मला काय शिकवले. माधुरी शानबाग यांनी अब्दुल कलाम यांच्या आत्मचरित्राचा सुंदर असा केलेला अनुवाद म्हणजे अग्निपंख. अग्निपंख पुस्तक वाचल्यानंतर मला कळाले अब्दुल कलाम हे एक असं व्यक्तिमत्व आहे की ज्यांनी प्रत्येक भारतीयाच्या मनाला आकाशापलीकडचं स्वप्न दाखवलं आणि ते प्रत्यक्षात उतरवलं. अशा व्यक्तीचा जो जीवन प्रवास आहे त्यातून खरोखर नवयुगाला खूप काही घेण्यासारखं आहे. मित्रांनो, त्यांच्या या बालपणापासून ते राष्ट्रपती पदापर्यंतचा संपूर्ण प्रवास यात रचण्यात आला आहे. मित्रांनो, त्यांनी पुस्तकाची सुरुवात बालपणापासून केली आणि शेवट मात्र अग्नी, आकाश, पृथ्वी, त्रिशूल या गोष्टींशी निगडीत केला आहे. या त्यांच्या जीवन प्रवासातून मला खूप काही मिळाले. कारण या पुस्तकाचे नाव जरी अग्निपंख असले तरी वेगवेगळ्या जाती धर्माच्या पुस्तकांचा उल्लेख या पुस्तकामध्ये आहे, जसे बायबल, कुराण. मित्रांनो, पुस्तक या पृथ्वीशी, आकाशाशी, व्यवसायाशी जरी निगडीत असले तरी त्यांनी आपल्या जीवनातील संघर्ष मोठ्या समंजसपणाने मांडला आहे. यामध्ये त्यांनी असे सांगितले आहे, ते जे काही बनत गेले त्यासाठी लागणारे पोषक ज्ञान ते बालपणापासून जोपासत गेले. यामुळे त्यांना घवघवीत यश मिळाले. यामधून मला असे शिकायला मिळाले की पहिली गोष्ट म्हणजे माणसामध्ये इच्छा हवी, महत्वाकांक्षा हवी. दुसरी गोष्ट म्हणजे ध्यास हवा आणि तिसरी गोष्ट म्हणजे पूर्ण होईल असा आत्मविश्वास हवा. कारण या तीनही गोष्टी अब्दुल कलाम यांनी आपल्या जीवनात जोपासल्या होत्या. अशा अग्निपंख पुस्तकाने मला खूप काही शिकवले. अग्निपंख इंटरनॅशनल फाउंडेशन राज्यस्तरीय स्पर्धेत मला बोलण्याची संधी दिली, याबद्दल मी